नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया तुमच्या आमच्या चर्चेतल्या बातमीने. आणि ती बातमी आहे मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याच्या संदर्भातली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन सायंकाळी शरयू तीरी महाआरती करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही रामलल्लाचं दर्शन घेतील आणि यानंतर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन चर्चा देखील करणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे यांच्या गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यावर ते आपल्या सहकाऱ्यांसह अयोध्या दौऱ्यावरती गेले. यानंतर पुढे आपण बघणार आहोत तब्बल 36 तासांचा प्रवास करून नाशिकवरून निघालेली विशेष ट्रेन शिवसैनिकांना घेऊन अयोध्येत दाखल झाली. अयोध्या रेल्वे स्टेशनवर पोहोचताच शिवसैनिकांनी श्रीराम लल्लांच्या जयघोषाने संपूर्ण प्लॅटफॉर्म दणाणून सोडला. अयोध्येत पोहोचल्यानंतर शिवसैनिकांचा नेमका कसा उत्साह होता याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी. कशा पद्धतीने आता हे शिवसैनिक इथे दाखल झाले आणि कसं नियोजन असणार आहे? आता इथून निघाल्यानंतर पहिले आपल्या रूमवर जातील, त्याच्यानंतर फ्रेश होतील, त्याच्यानंतर गंगेवर जातील आणि त्या आरतीच्या जेवढ्या म्हणजे जे नियोजित कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये सगळे आणि रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी आलेले सगळे शिवसैनिक, सगळे रामभक्त हे अतिशय उत्साहित आहे. अयोध्येचं स्वप्न आहे ते आता कुठेतरी पूर्ण होतंय, काय भावना आहे? अगदी खरी गोष्ट आहे की कुठेतरी आप स्वप्न पूर्ण होत आहे आणि अयोध्या मंदिर बघण्याची इच्छा तमाम भारतातील हिंदू लोकांची आहे. आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, यांच्या माध्यमातून हे जे काही कार्य उभं होत आहे हे आपल्यासाठी खूप अभिमानास्पद आहे. आणि बघा, आज आम्ही इतका प्रवास करून जरी आलो असेल तरी आम्ही थोडंफार रस्त्यामध्ये थकलो होतो, पण जसंही अयोध्याच्या नगरीमध्ये पाय ठेवला असेल तर तुम्ही बघित असेल की आम्ही सर्व मालेगावहून आलेलो सर्व लोक त्यांच्या चेहऱ्यावर एक चांगलं हास्य आलेलं आहे. कार्यकर्ते, समर्थक जे आहे ते आता अयोध्या नगरीमध्ये दाखल झालेले आहे. जय श्रीरामचा नारा देत हे सगळे शिवसैनिक जे आहे ते आता अयोध्या नगरीमध्ये पुढे चालत जातील. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, अयोध्या. नाशिक आणि ठाण्याहून अयोध्येत दाखल झालेल्या शिवसैनिकांच्या स्वागतासाठी खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के हे स्वतः भल्या पहाटे स्वागताकरता दाखल झाले होते. शिवसैनिकांमध्ये असलेला उत्साह वाढवण्यासाठी आपण इथे आलो आहोत अशी प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या अयोध्या दौऱ्यावर बोलताना आता सर्वच पक्षांनी अयोध्या दौरा करावा असा टोलाही त्यांनी लगावला आहे. त्यांच्याशी अयोध्या रेल्वे स्थानकावर बातचीत केली आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी. आपण स्वतः रेल्वे स्टेशनवर रिसीव्ह करण्यासाठी आलेले आहात, काय भावना आहे या वेळेला शिवसैनिकांच्या? मला वाटतं तुम्ही शिवसैनिकांबरोबर सगळ्या रामभक्तांबरोबर ट्रेनमधूनच आलात. मला वाटतं 36 तासाचा प्रवास करत असताना प्रत्येकजण ह्या पूर्ण प्रवासामध्ये किती उत्साही होता मला वाटतं तुम्ही चांगल्या प्रकारे ते सांगू शकता लोकांना. गेले 2 दिवस मीडियाच्या माध्यमांनीही वेळोवेळी सांगण्यात येत आहे की कशा प्रकारे उत्साह जो आहे तो या वर्षाचा वेगळा आहे. मोठ्या संख्येमध्ये जे आहे ते शिवसैनिक असतील, रामभक्त असतील या ठिकाणी येत आहेत आणि एवढा तासाचा प्रवास करून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती अजूनपर्यंत थकवा दिसला नाही मला. देशभर आता या दौऱ्याची चर्चा आहे. काँग्रेसचा आता विचार केलाय की अयोध्या दौरा करावा, काय वाटतं या सगळ्यांनी केला पाहिजे दौरा. सगळ्यांसाठी राम लल्लाचं जे मंदिर आहे हे इतके वर्ष झालं नाही. माननीय या राष्ट्राचे प्रधानमंत्री जे आहेत हे मोठं भव्यदिव्य असं मंदिर बांधतायत या ठिकाणी रामाचं, तर तेही जे आहे ते मंदिर बांधताना देखील त्यांनी येऊन पाहावं. कारण की सगळ्यांना दर्शन देण्यासाठी रामलल्ला इथे आहेत. प्रत्येकाचा श्रद्धेचा विषय आहे. काँग्रेसने यावं, एनसीपीने यावं, कोणीही यावं, कुठल्याही, सगळ्यांसाठी हे दरवाजे उघडे आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, रामभूमी, अयोध्या. ज्या पद्धतीने तुम्ही आमदार मंत्र्यांना भेटता किंवा ज्या पद्धतीने तुम्ही या सर्व लोकांची काळजी घेता हे देखील कुठेतरी सगळं जातं. अरे शेवटी मी कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्री आहे. माझं कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्री मी असल्यामुळे आणि माझी नाळ या सर्व कार्यकर्त्यांशी जुळल्यामुळे मी जमिनीवरचा नेता आहे, जमिनीवरचा कार्यकर्ता. त्यामुळे माझ्यात जे आहे ते आहे. रिक्षावाला म्हणून हिराणला गेलं, पण इथे बऱ्याच रिक्षावाला झेंडे घेतले. रिक्षावाले देखील असं म्हणतात की शिंदे साहेब येणार आहेत. त्यांना वेळेवर जे आरोप करतायत
त्यांना त्यांची जागा हेच लोक दाखवतील. कारण सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य कार्यकर्त्याला बाळासाहेबांनी मोठं करण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे यापूर्वी देखील अशा घटना घडलेल्या आहेत. मोदी साहेबांच्या बद्दल देखील अशा प्रकारचे अपशब्द ज्यांनी वापरले त्या पक्षाचं नामोनिशाण मिटलं. 400 वरून 40 वर आले. आता पुढे आणखी काय होतं ते बघा. साहेब, योगी साहेबांनी ते स्वतः यामध्ये लक्ष घालतात आपल्या धोरणामध्ये. योगी साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. त्यांचे मंत्री स्वतः या ठिकाणी स्वागताला आले होते. त्यांची संपूर्ण यंत्रणा उत्तर प्रदेशची आणि योगीजींची या ठिकाणी या तयारीमध्ये त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे. मी योगी साहेबांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो.